महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांसाठी आज अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी जमीन धारण्याची कोणतीही अट असणार नाही, म्हणजेच कितीही जमीन असली तरी पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून या योजनेची विभागणी 3 प्रमुख घटकांमध्ये करण्यात आली आहे। तर समजून घेऊयात नेमके हे 3 प्रमुख घटक कोणते आहेत। ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांचं संपूर्ण कर्ज माफ होऊन ते पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या काळात घेतलेलं आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेलं पीक कर्ज यासाठी पात्र असेल। आता ज्यांचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांनी काय करायचं, काळजी करू नका। 2 लाख रुपयांच्या वर असणारी थकबाकी जर तुम्ही 31 मार्च 2027 पूर्वी बँकेत जमा केली तर उर्वरित 2 लाख रुपये शासन तुमच्या खात्यात जमा करणार आहे। तसंच ज्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले आहे आणि ज्यांची थकबाकी 2 लाखांवर आहे त्यांनी वरील रकमेचा भरणा केल्यानंतर 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी त्यांना मिळणार आहे। प्रामाणिकपणे आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय आहे, तर शासनानं तुमच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे। सन 2022-23, 2023-24 आणि सन 2024-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे। तसंच ज्यांची थकबाकी 50,000पेक्षा जास्त आहे त्यांनी 50,000वरील रक्कम बँकेत भरल्यास त्यांना 50,000 रुपये देऊन कर्जमुक्त केलं जाणार आहे। पण लक्षात ठेवा, या योजनेतून काही जणांना वगळण्यात आलंय। राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर भरणारे व्यक्ती आणि सहकारी संस्थांचे 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन असणारे अधिकारी किंवा कर्मचारी या योजनेसाठी पात्र नसतील। ही योजना राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसह प्राथमिक कृषी पुरवठा संस्थांच्या कर्जालाही लागू असेल। योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी एक विशेष अद्ययावत पोर्टल विकसित केले जाणार आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।